निवडणुकांचा निकाल आला आणि महाराष्ट्रातील वारं एकाएकी महायुतीच्या दिशेने फिरलं। या विधानसभेत महायुती घासून नाही तर ठासून आली आणि विरोधकांना पळता भुई थोडी केली। महायुतीला मिळालेला हाच अतिप्रचंड विजय आता काहींना खुणावतोय। परिणामी राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही खासदार व आमदार अजित दादांच्या गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहेत। म्हणूनच नेमके ते नेते कोण आहेत तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही खासदार व आमदार अजित दादांच्या गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत आणि या यादीत सर्वात पहिलं नाव आहे निलेश लंके यांचं। हे नाव काहीसं धक्कास्पद जरी असलं तरी सुद्धा सध्या निलेश लंके अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चा जोर धरत आहेत। पारनेर विधानसभेत त्यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव झाला। त्यानंतर लंके यांनी कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठकीत येत्या महिन्याभरात गुड न्यूज देणार असे म्हटले होते आणि इथूनच त्यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने सुजय विखे पाटलांना तिकीट दिल्याने लंकेंनी ऐनवेळी अजित पवार गटातून शरद पवार गटात उडी घेत हातात तुतारी घेतली होती। त्यामुळे आता लंके तुतारी सोडून पुन्हा एकदा हातात घड्याळ बांधण्याची शक्यता नाकारता येत नाही। या यादीतील पुढचं नाव आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांचं। काहीच दिवसांपूर्वी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी थेट सागर बंगल्यावर जाऊन फडणवीसांची भेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती। यावेळी या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यातच आहे। परिणामी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। पुढचे आहेत श्रीगोंदा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल जगताप। जगताप हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, परंतु ही जागा शिवसेना उभाठा या पक्षाला गेली व त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। परिणामी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते। पण राहुल जगताप यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने ते देखील अजित पवारांसोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच शिराळ्याचे माजी आमदार मानसिंग नाईक यांचं देखील या यादीत नाव येतं। मानसिंग नाईक यांनी शिराळा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु भाजपच्या उमेदवाराकडून त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं। यानंतर मानसिंग नाईक यांनी अजित पवार यांची देवगिरीवर भेट घेतली। त्यामुळे नाईक देखील घड्याळासोबत जाऊ शकतात अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहेत। दरम्यान यांसारख्या नेत्यांचा जर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश झाला तर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना ते फारसं आवडणार नाही असं चित्र सध्या पाहायला मिळत असल्याने पक्षामध्ये अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। त्यामुळे आता हे नेते राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार का नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मते शरद पवारांना सोडून कुठले नेते अजित पवारांसोबत जाऊ शकतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।